शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि शिवनेरी किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. शिवाजी हे नाव उलट वाचा, त्यावेळेस होतं जीवाशी. जो राजा हयात आयुष्यभर जीवाशी खेळ खेळत आला त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. संस्कार कशा असावेत ना हे जिजाऊ कोण शिकलं पाहिजेत. बालपणी जिजाऊ बाल शिवबांना पाळण्यामध्ये टाकायच्या आणि पाळण्यामध्ये टाकून काय म्हणायच्या, राजे. त्यावेळेस शिवाजी राजे नव्हते, पण काय म्हणत होत्या, राजे. राजे तुम्हाला राज्य निर्माण करायचंय, राजे तुम्हाला स्वतःचं राज्य निर्माण करायचंय, राजे तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचंय. स्वराज्याचं बळकडू शिवरायांना पाळण्यात असणार जिजाऊनी दिले. आमची आई म्हणते आमच्या दळिंद्र्याला काहीच येत नाही, पण ती बी म्हणतं मला बी काहीच येत नाही. संस्कार खूप महत्वाचे असतात, लक्षात घ्या. आपली आई लेकराला पाळण्यात टाकते आणि दोरी वडत वडत म्हणते हाड 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 हाड. तिथून जी त्याची हाड हाड होती नदीला जाऊस तर हाड हाड. बालपणी दिले जाणारे संस्कार हे बाळकडू जे असतं हे भविष्यामध्ये ते लेकराला उपयोगी पडत असतं. आज सुद्धा प्रत्येक आईला वाटतं, आज सुद्धा प्रत्येक बापाला वाटतं की माझा मुलगा सुद्धा शिवाजी महाराजांसारखं झाला पाहिजे, पण संस्कार नाहीत. वाटतं भरपूर पण संस्कार नाहीत. आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असतं, बाबा म्हणतात बाळ तू शिवाजी बनायचं असतं, पण पोरग शाळेला निघालं की आई म्हणते कुणाच्या आद्यात पडायचं नसतं, कुणाच्या मध्यात पडायचं नसतं, आपल्या पुरतच आपण बघायचं असतं. आणि आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असतं, बाबा म्हणतात बाळ तू शिवाजी बनायचं असतं. पोरग सहलीला निघालं की आई म्हणते इष्टीच्या मोदमोद बसायचं असतं, पुढून ठोकलं तरी मागून ठोकलं तरी आपण सुरक्षित वाचायचं असतं. आणि आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असतं, बाबा म्हणतात बाळ तू शिवाजी बनायचं असतं. बाबा म्हणतात कुणाच्या कार्यक्रमाला जायचं नसतं, गेलं तरी लांब बसायचं असतं, आणि भांडणं लागली की पळून घरी यायचं असतं. आणि आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असतं, आणि बाबा म्हणतात बाळ तू शिवाजी बनायचं असतं. बाबा म्हणतात पावसात भिजायचं नसतं, थंडीत कुडकुडायचं नसतं, उन्हात तळायचं नसतं, मोबाईल घेऊन कार्टून बघायचं असतं. आणि आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असतं, आणि बाबा म्हणतात बाळ तू शिवाजी बनायचं असतं. हे बाळच एक दिवशी चिडतं आणि म्हणतं आई आई मी शिवाजी बनायचं असतं, बाबा बाबा मी शिवाजी बनायचं असतं, पण त्याआधी बाबा बाबा तुम्ही शहाजी बनायचं असतं, आणि आई आई तू जिजाऊ बनायचं असतं, त्यावेळेस मी शिवाजी बनायचं असतं. शिवाजी कुणाच्याही पोटी जन्माला येऊ शकणार नाही, त्याच्याच पोटी जन्माला येईल. बाप जर शहाजी झाले आणि आई जर जिजाऊ झाले, तुमच्या घरामध्ये सुद्धा शिवाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. हे संस्काराचं बाळकडू बालपणी आऊसाहेबांनी शिवबांना दिलं होतं. 1639 साली बेंगलोर मुक्कामी असताना त्या बेंगलोरच्या एका दरबारामध्ये एका नर्तकीचा नाच चालू होता. थुई 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 करत ती नर्तकी नाचत होती, आणि त्या नर्तकीच्या घुंगरांचा आवाज बाल शिवबांच्या कानावरती आला. आता शिवबा लहान होते, त्या घुंगराच्या आवाजाच्या दिशेने त्या महालाकडे गेले आणि त्या महालाच्या एका कोपऱ्यामध्ये बसून त्या नर्तकीचा नाच पाहायला लागले. थोड्याच वेळात त्या ठिकाणी दरबारामध्ये आगमन झालं आऊसाहेब जिजाऊंचं. त्यांनी शिवबाला हाक दिली, शिवबा शिवबा शिवबा, पण शिवबांचा कुठंच आवाज आला नाही. शेवटी शोधत 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 त्या महालामध्ये पशी गेल्या आणि पाहतात तर काय, आपले बाल शिवबा त्या महालाच्या एका कोपऱ्यामध्ये उभा राहून त्या नर्तकीचा नाच पाहत आहेत. आऊसाहेबांनी त्यांच्या हाताला धरलं आणि फर 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 उडत आपल्या महालामध्ये आणलं आणि खडकने कानाखाली मारली. आता शिवबांना काही कळलं नाही. त्या ठिकाणी ते लोक जे पाहत होते तेच मी पाहत होतो. मग आऊसाहेबांनी मला का मारलं? त्यांनी प्रश्न केला, आऊसाहेब मला का मारलं? तशी कडाडली सौदामिनी आणि म्हणाली, शिवबा शिवबा या महाराष्ट्रात
मातीमध्ये मला स्त्रियांना नाचवणारा नाही, स्त्रियांना वाचवणारा शिवाजी उभा करायचा आहे. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्रियांना वाचवणारा शिवाजी उभा राहिला होता. ही गोष्ट अत्यंत महत्वाची, कारण आज ज्या घटना घडत आहे, पळत सुटे, पूर्वीचा मावळा लवकर उठे, मैदानी पळत सुटे, मस्तक फुटे, पण पीछे ना हटे.